असते पावसाळ्यामध्ये की नाही, ह्याच पायऱ्यांवरून भरपूर पाणी येत असतं आणि त्याच गोष्टीसाठी भरपूर लोक येत असतात. 2-2.5 वर्ष झाली आहेत तरी देखील गडाचं बांधकाम अजून देखील चालू आहे. खेळ खेळत आहेत अरे, ते योग्य नाही आहे यार. आता किती लोकांना आपण समजून सांगू शकतो. नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आज आपण आलेलो लोणावळ्यातल्या कोरेगडाजवळ. तुम्ही बघाल आता इथं असलेलं आहे की नाही बेस्टला, म्हणजे पायथ्याचं जे गाव आहे पेठ शहापूर, त्या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत. गावातलं हे मंदिर आहे की नाही, या ठिकाणी राहण्याची देखील सोय होऊ शकते, म्हणजे जर तुम्ही राहायचा विचार करत असाल तर. बट आता सध्या की नाही आम्ही आमच्या बाईक्स आणि जे काय म्हणतो गाड्या इथं पार्क केलेल्या आहेत. या ठिकाणी भरपूर असं पार्किंगची सोय आहे. सो इथूनच की नाही आपला कोरेगडाचा ट्रेक चालू होतो. जर तुमच्या ऑफरोड बाईक्स असेल तर वरती देखील तुम्हाला घेऊन जाता येईल, पण रस्ता इतका चांगला नसल्यामुळे आम्ही नाही नेली आहे. आणि इथूनच आहे की नाही मला गडाचं दर्शन होते. पाठीमागे की नाही गडाचा जो ध्वज आहे तो इथूनच मला दिसतोय. सो इथून की नाही आम्हाला साधारण तासाभरामध्ये आम्ही गडावरती पोहोचू असा आमचा अंदाज आहे. आंबवण्यातले का तुम्ही? तिथून पण जाता येतं ना गडावरती, पण अवघड येते. हा नाही, आम्ही आलो होतो मागच्या वेळेस दुर्गामाता दौड्यात पण आलो होतो ना. हा चालेल, भेटूया. किल्ल्याहून आलो आता. हा का? बरं. पाण्याचा कुठं ते लागन का तिथं त्या गणेश दरवाजाजवळ पाणी भेटेल ना प्यायला? चालेल चालेल. सो गावात आल्यानंतर हे जे मंदिर तुम्ही विठ्ठलाचं बघितलं की नाही, तिथे समोर आल्यानंतर अंगणवाडीची शाळा आहे आणि त्याला लागूनच आहे की नाही ती कच्ची पायवाट आपल्याला त्या गडाच्या पायथ्याला घेऊन जाते. सो तो इथं आम्ही प्रयत्न केला बरं का त्या बाईक पुढे घेऊन जायचा. रस्ता फारच कच्चा असल्यामुळं आपल्याला ते साध्य झालं नाही. त्यामुळं मग पुन्हा आपण रिटर्न आलो, गाड्या लावल्या आणि आता वरती निघालेलो. सो थोड्याच्या पायपिटीनंतर की नाही आपण या ठिकाणी येऊन पोहोचलो. बघा इथून पुढचा रस्ता आहे की नाही फारच खडतर आहे, म्हणजे दगडधोंडे खूप जास्त आहेत, पण इथंपर्यंत थोडाफार प्लेन होता. सो मी तुम्हाला रिकमेंड करेन की बाईक्स आहेत की नाही खालती उभा केलेल्याच बऱ्या, कारण की थोडंसं वरती आणण्यात काय मजा नाही आहे. आणि गावकऱ्यांना जाण्याच्या ज्या कच्च्या पायवाटा आहेत त्याच रस्त्यातून आहेत. सो जनावरं वगैरे त्यांची येत राहतात की नाही, त्यामुळं मग गाडी तिथेच असलेली बरी. सो आता ती जी वाट तुम्हाला मी दाखवली की नाही त्याच वाटेने आपण वरती ट्रेक करत निघालेलो आहोत. आणि तुम्ही बघाल आता इथून पुढचा जो रस्ता आहे म्हणजे गडाच्या पायथ्यापर्यंतचा तो पूर्ण असा दगडधोंड्यातूनच गेलेला आहे. ते बघाल तुम्ही. बाकीचे टीम मेंबर्स आमच्या चाललेले आहेत पुढे. जास्त काही नाही बरं का, 1 तासाभरामध्ये आपण त्या गणेश दरवाजापासून गडाच्या माथ्यावरती नक्कीच पोहोचूयात. सो वरती आपल्याला मग फिरण्यासाठी अजून थोडासा वेळ भेटेल, कारण गडाचा घेरा जर म्हणायला गेला तर फार मोठा आहे. सो त्यामुळं ते सगळं कव्हर करून लवकर आपल्याला खालती उतरायचं आहे. पण मागे की नाही ते दळवी दादा भेटले, ते अंबवणे गावामध्ये राहतात. काही कारणास्तव अंबवणे गावामध्ये ज्यावेळेस मी गेलो होतो की नाही त्यावेळेस त्यांचा नंबर मी घेतला होता आणि थोडंफार आमच्या कोरेगडाबद्दल डिस्कशन झालं होतं. सो गडावर जाणाऱ्या 2 वाटा आहेत जे आपण एका मार्गाने आज चाललो की नाही पेठ शहापूर गावातून. सो दुसरी जी वाट आहे ती अंबवणे गावाच्या तिथं देवीचं मंदिर आहे आणि त्या देवीच्या मंदिराला लागूनच डोंगरात एक वाट वरती चढते, ती थेट आपल्याला कोरेगडावरतीच घेऊन जाते. पण त्या वाटेबद्दल जर तुम्ही बोलायला गेलात की नाही तर ती थोडी कठीण आहे, तितकीशी सोपी नाही आहे. सो तुम्ही नवीन असाल किंवा तितकंसं तुम्हाला कष्ट घेऊन गडावरती जायचं नसेल, इन द सेन्स इझी जर वाट तुम्हाला बघायची असेल तरी पेठ शहापूर गावाचीच आहे. तुम्ही जर काय म्हणतो आपण गुगलवरती टाकलं पेठ शहापूर म्हणून, सो मॅप तुम्हाला की नाही गडाच्या पायथ्याला असलेल्या त्या गावापर्यंत घेऊन येतो आणि तिथून पुढं अगदीच मळलेली एक पायवाट आहे ती वरती जाते. सो गडावर जाणारा पहिला आपल्याला जो दरवाजा लागणार आहे तो गणेश दरवाजा आहे. सो तिथेच पाण्याच्या टाक्या देखील आहेत आणि गणेशाची लेणीमध्ये कोरलेली एक मूर्ती देखील आहे. सो ती आपल्याला नक्कीच पाहायला भेटेल. तुम्ही कधी जाणार आहे परत? संध्याकाळी. आजी कुठं आता गडावर चालले का? काय विकायला आणले? ताक, ताक, चहा. कोणत्या गावातले आजी तुम्ही? पेठ शहापूरचे का? शनिवार रविवारी वरती जाता का तुम्ही? एरवी नसता का? मग एरवी दिवशी असतात लोक थोडी थोडी. बरं वाट चांगली का चालायला? हां नाही, पण मग ही तरी बरी आहे. त्या आंबवण्यात तर अजूनच कठीण आहे ना तिकडून ना. हां कोण जात नाही जात ना, थोडेफार ट्रेकर्स जातात फक्त. असं पण कडा आहे तिकडे. हां कडा आहे तेच ना, स्टीप आहे थोडंसं.
मनीष, ढाकबैरीनंतर हा पहिलाच ट्रेक आहे ना तुझा? हो. का केलं त्याच्यानंतर कोणता? नाही तर नंतर अश्विन, शायद तुम्हारा ये दूसरा ट्रेक है ना? अपन ने जो लाइक भोरगिरी भीमाशंकर किया था उसके बाद ये सेकंड। सही यार, कैसा लग रहा है? मनीष तेरे को कैसा लग रहा है? नहीं, उसका अभी आगे जाके पता चलेगा। आणि आपण मनीष आहे, अश्विन आहे, मी आणि आपल्यासोबत चौथा मेंबर म्हणजे श्रद्धा मॅडम। पुढे आल्यानंतर की नाही ह्या 2 वाटा फुटत आहेत, सो आपल्याला ह्या वाटेनेच पुढे जायला लागेल। वाट अगदीच मळलेली आणि छान आहे बरं का। आणि या वाटेमध्ये की नाही चुकभूल किंवा दिशाभूल होण्यासारखी कुठलीच गोष्ट नाही आहे, पण तरी देखील एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे। बऱ्याचशा वाटा ह्या वाटेला फुटलेल्या आहेत ना, त्यामुळे सांगतो तुम्हाला की ह्या वाटेने पुढे येत असताना आपला जो कोरीगड आहे तो आपल्या उजव्या हाताला आहे। सो त्याच मार्गे त्या उजव्या हाताच्या बाजूने ज्या काही वाटा फुटल्यात की नाही त्या वाटेने पुढे जात राहायचं। सो मग तुम्ही पुढे जाऊन त्या गणेश दरवाजापर्यंत पोहोचाल। तर आपण तिथे येऊन पोहोचलोय, ज्या ठिकाणी की नाही हे चेकपोस्टला म्हणायला लागेल। वरती लाईटचा खांब आहे आणि या ठिकाणी की नाही तुम्ही बघाल गडावरती जेवढं काही बांधकाम होते तिथला जो माल वरती घेऊन गेला जातो, रोपवे लावलेला आहे गडावरती, सो ह्याच मार्गाने घेऊन जातात वरती। सो आपल्याला बुरुज जो दिसतोय की नाही त्याच ठिकाणी जायचं आहे, पण आपला ट्रेकिंगचा जो मार्ग आहे तो ह्या बाजूने आहे आणि इथूनच गडाच्या पायऱ्या चालू होतात। इथं पुढं आल्यानंतर कोरीगडाचा इथे एक बोर्ड लावलेला आहे जिथे गडाबद्दल संपूर्ण माहिती लिहिलेली आहे। तुम्ही बघाल कोरीगडाचं एक काय म्हणतो आपण आकर्षणाची गोष्ट जी असते पावसाळ्यामध्ये की नाही ह्याच पायऱ्यांवरून भरपूर पाणी येत असतं आणि त्याच गोष्टीसाठी भरपूर लोक येत असतात आणि आत्ता देखील ते फार भारी वाटते। पण हे जर तुम्ही बांधकाम बघायला गेलात की नाही हे अलीकडच्या काळातलं आहे, हे पुराण काळातील बांधकाम नाही आहे। सो ती एक गोष्ट आहे। थोड्याशा पायपिटीनंतर पण गडाच्या एका टप्प्यात येऊन पोहोचलोय। तुम्ही बघाल पाठीमागे एक लेणी आहे आणि त्याच थोडंसं पलीकडे गेले की नाही तिथं गणपती मंदिर आहे आणि या ठिकाणी असे बाकडे वकडे ठेवलेले आहेत। सो इथून गडागदी की नाही मला असं वाटतं इथं यायला आम्हाला फक्त 10-15 मिनटं लागली आणि इथून पुढे की नाही फक्त 15 ते 20 मिनटामध्ये आपण गडाच्या माथ्यावरती जाऊ आणि पाठीमागे की नाही आंबेवालीचे पूर्ण इथे आपल्याला बंगलोज आणि ती साईड दिसते। म्हणजे गणपती मंदिर आहे की नाही ते अशा पद्धतीचं आहे। इथं आतमध्ये गणपती बाप्पांची मूर्ती आहे। ह्या मार्गाने असे सगळे वरती निघालेले आहेत, पण तिथूनच आहे की नाही थोडंसं पुढं आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पाण्याचं टाका लागलेलं आहे आणि इथे की नाही स्वच्छ असं पाणी देखील आहे, तो पिण्यासाठी योग्य आहे कारण की पूर्ण क्लोज आहे तुम्ही बघाल आणि अगदी थंड पाणी नक्कीच असणार आहे। हे पाणी बॉटल मोकळे आहेत का तुमच्या? पाणी बॉटल आहेत का? नाही ना, इकडे पाण्याचं टाकं आहे, बघायचं असेल तर बघू शकता तुम्ही। बघाल तिथून काही मंडळी वरती येतात की नाही त्या ठिकाणी त्या डोंगरामध्ये की नाही एक पाण्याची टाकी होती। सो थोडंसं अजून पुढं पायपीट करून आल्यानंतर इथं देखील की नाही एक पाण्याचं टाकं आहे बघा आणि खूप छान असं पाणी आहे, पिण्यासारखं आहे आणि थंडगार आणि अगदीच की नाही टेन्शन घ्यायची काहीच गरज नाही कारण की पूर्ण क्लोज आहे हे टाकं, त्यामुळे की नाही पाणी अगदी स्वच्छ आहे तुम्ही बघाल। सो प्यायला करू शकता। आणि सांगायचं तर झालं ना की उन्हाळ्यामध्ये देखील मी ह्या गडावरती आलेलो आहे, त्यामुळे ह्या 2 टाक्यामधलं पाणी की नाही 12 महिने तुम्हाला मिळतं। सो इतकं काय काळजी करण्यासारखं नाही। बऱ्याच वेळेस ट्रेकिंग करताना की नाही प्रत्येक लोकांना मी सांगत असतो की सोबत पाणी ठेवा, पण आज एकालाही इन्स्ट्रक्शन सध्या दिल्या नव्हत्या कारण की मला माहिती होतं पावसाळा जस्ट होऊन गेलेलं आहे आणि पाण्याचा साठा गडावरती भरपूर आहे इथं आणि वरती देखील तुम्ही बघाल, पण ते ओपन आहे, पण 2 मोठी तलाव आहेत किल्ल्यावरती। सो वरती गेल्यानंतर ते नक्कीच बघूयात। तुम्ही इथं बघाल इथं काही आहे ना पुराण काळातील पहारेकऱ्यांच्या देवड्या टाईप कन्स्ट्रक्शन आहे, म्हणजे लेण्या आहेत आणि तुम्ही बघाल इथून असं थोडंसं रस्ता आहे पुढे जायला। ॲक्च्युअली रस्ता पलीकडून आहे, पण तुम्ही बघाल इथून देखील तुम्हाला जाता येतं आणि हा एवढा फेस कोरीगडाला आहे बघा तुम्ही। इथे देखील त्या देवड्या टाईप कन्स्ट्रक्शन आहे। सो हा इतका पॅसेज आहे। ते मी जे तुम्हाला दाखवलं की नाही ते इथं निघत होतं बघा, म्हणजे त्या देवड्या वगैरे जे होतं ते या दगडाच्या कातळामध्ये कोरलेले तुम्हाला इथून दिसून देखील येणार नाहीत आणि इथं वरती आल्यानंतर त्या होत्या आणि अशीच वाट आता गडावरती तिकडे पोहोचते बघा। गडाबद्दल कंडिशन सांगायची झाली ना, ज्यावेळेस मी लास्ट टाईम आलो होतो त्याला अराऊंड काय म्हणू शकतो की 2-2.5 वर्ष झाली आहेत, तरी देखील गडाचं बांधकाम अजून देखील चालू आहे। आपण खालती त्या
दळवी काकांना विचारलं, त्यांचं असं म्हणणं आहे गडावरती बांधकाम चालू आहे. आणि त्याच वेळेस ज्यावेळेस आपण आलो होतो भरपूर तटबंदी असेल किंवा बुरुज असतील, दरवाजे असतील, याचं बांधकाम चालू होतं. सो वरती जाऊन नक्कीच बघूयात आपण आता काय प्रोग्रेस झाली आहे. पण आता शेवटी आम्ही पोहोचलेलो आहे त्या पेठ शहापूरपासून. अवघ्या नाही म्हटलं तर 30 ते 35 मिनटामध्ये आपण इथे येऊन पोहोचतो. आणि गडाच्या पहिल्या दरवाज्यावरती येऊन पोहोचलेलो आपण. तुम्ही बघाल पाठीमागं दरवाजा क्रॉस केल्यानंतर आपण माथ्यावरती पोहोचलो. आपण आता गणेश दरवाजावरून पोहोचलेले. तुम्ही बघाल दिवाळीमध्ये झालेला दीपोत्सव जो आहे तिथले हार वगैरे तुम्हाला अजून दिसत आहेत. आणि पुढं आल्यानंतर की नाही सह्याद्री प्रतिष्ठानने बसवलेले हल्लीच हे जे आहेत डोअर्स आपल्याला ते दिसत आहेत. आणि असं पुढं आल्यानंतर जे आता बांधकाम चालू आहे ते तुम्हाला इथूनच चालू होईल. बघा हे जे वरती दिसतंय की नाही सगळं अलीकडच्या काळामध्ये बांधलेलं बांधकाम आहे. पूर्वीचं तुम्हाला दिसेल चुना वगैरे जे मिक्सर आहे त्याच्यापासून बांधलेले काही स्ट्रक्चर तुम्हाला दिसते. आणि हे दरवाजे, ह्या गडाच्या तटबंद्या असतील, दरवाजे असतील, दरवाजेवरच्या काही गोष्टी असतील, त्या सगळ्या आहेत की नाही अलीकडच्या काळामध्ये बांधलेले आहेत. तुम्ही बघाल हे देखील कन्स्ट्रक्शन की नाही ते बघूनच कळतं आहे हे पूर्वीच्या काळातील ह्या साईडचं. आणि थोडं पुढं गेल्यानंतर त्याची फिनिशिंग दिसते तुम्हाला, हे कळून येईल. बघा हे की नाही हे अलीकडच्या काळात बांधलेले, कारण की याच्यामध्ये मिक्सर जे वापरलेलं आहे की नाही तुम्हाला कळून येत असेल सिमेंटचं वगैरे आहे, पण ही पूर्वीच्या काळात. सो गडावरती संवर्धन झालेलं आहे हे बघून चांगलं वाटतं. हा गडाचा गणेश दरवाजा चढून वरती आलो की नाही आपण या ठिकाणी येतो. आणि अशीच तटबंदीच्या मार्गाने की नाही पुढे गेल्यानंतर की नाही पलीकडे एक बुरुज आहे तो आपल्याला पाहायला मिळतो. मग त्याच वाटेने तसंच आहे की नाही मध्ये आल्यानंतर तिथं महादेवाचं मंदिर वगैरे काही तळी आपल्याला पाहायला मिळतात. त्याच वाटेने पुढे जायचं, पुढे पुन्हा एक बुरुज आहे जिथून आपल्याला पेठ शहापूर गाव वगैरे दिसतात. आणि त्याच मार्गाने परत इथे येऊन की नाही देवीचं मंदिर आहे ते दर्शन करून आपण ह्या मार्गाने जाणार आहोत. सो एकंदरीत आता आम्ही गड फिरतो, म्हणजे दरवेळेस कोरीगड असाच पद्धतीने फिरायला पाहिजे. सो त्यामुळं आणि मध्ये काही वास्तू वगैरे आहेत पुढे गेल्यानंतर, सो ते देखील आपल्याला पाहायला मिळेल. आपण त्या जंगलातून ट्रेक चालू केला आणि असंच पुढे आल्यानंतर गडाचा दरवाजा इथे येऊन लागतो आपल्याला. तुम्ही बघाल गडाच्या पायथ्यापासून की नाही आपल्याला गडाचा जो दरवाजा आहे तो अजिबात कळून येत नव्हता, म्हणजे इथं आहे अशी भनक सुद्धा लागत नव्हती. सह्याद्रीमधले जेवढे काही गडकिल्ले आहेत त्याच्यातले बरेचसे गडकोट असे आहेत त्याचे जे दरवाजा आहे जो एंट्री पॉईंट आहे तो आपल्याला खालून दिसत नाही. याचं कारण एकमेव असं आहे, जर गडाच्या पायथ्यापासून किंवा गडाच्या संलग्न असलेल्या एखाद्या डोंगरावरून गडावरती जर तोफा टाकल्या तर त्या सरळ दरवाजावरती न होता गडाच्या तटबंदीवरती लागतात. त्या मग काय होतं आपण गडाचा दरवाजा किंवा गड सुरक्षित असतो. त्या कारणामुळे की नाही अशा पद्धतीचे सह्याद्रीमधल्या या गडांवरती आपल्याला दरवाजे पाहायला मिळतात. गडावरती वरती आल्यानंतर तुम्हाला हा परिसर दिसून येते. बघा त्या ठिकाणी की नाही एक मंदिर आहे, इथं मध्ये आल्यानंतर देवीचं एक मंदिर आहे आणि तिसरं तिकडं मंदिर आहे. बघा आणि फार मोठा मी जे म्हणत होतो की नाही कोरीगडचा परिसर तो मला दिसून येत असेल. लांब लांबपर्यंत पूर्ण पठार आणि हा कोरीगड आहे. मध्येच आहे की नाही पुढे गेल्यानंतर इथं एक पाण्याचा तळ आहे आणि पुढच्या साईडला अजून एक आहे. सो ज्यावेळेस आपण असं फिरून जाऊ की नाही ते आपल्याला तिकडे दिसेलच. आणि इथं गडावरती भरपूर बांधकाम चालू आहे की नाही गडाचं, त्यामुळे ही दगडं वगैरे आणि बाकीचं चुना वगैरे जे मिक्सर आहे की नाही त्यासाठी इथं काय म्हणतो आपण एक जागा आहे तिथे लोक करत आहेत. तिथे तुम्हाला दिसत असेल हा रोपवे आहे जिथून खाली मी तुम्हाला दाखवलं त्याप्रमाणे मटेरियलवरती आणण्यासाठी हे केलेलं आहे. अजून भरपूर गडाचं बांधकाम बाकी आहे हे दिसतंय हे सगळं. तर पुढे आल्यानंतर की नाही गडावरती आपल्याला एक वास्तू लागलेली आहे. आता नक्कीच त्याचा वापर आहे की नाही सामान ठेवण्यासाठी वगैरे करत असतील हे जे बांधकामाचं वगैरे आहे. पण एकंदरीत बघा तुम्ही असा परिसर आहे, अशा पद्धतीचं हे बांधकाम आहे. हां ऑब्व्हियसली इथं पाण्याचे पाईप वगैरे आहेत आणि शेड टाकून थोडंसं एक काय म्हणतो आपण रूम केलेली. हे अलीकडचं बांधकाम आहे पूर्ण आणि की ते बघण्यावरूनच कळत आहे. असा एकंदरीत परिसर आहे. हे नाही आहे बांधकाम, पण ही जी वॉल बांधलेली की नाही ती अलीकडची दिसते आहे, पडझड झालेली आहे. या दोन याच्यामध्ये तुम्हाला कळून येत असेल बघा खालचं आणि वरचं बांधकाम फरक जाणवत असेल तुम्हाला. हे अलीकडच्या काळातलं हे पुराण काळातलं. सो अशा पद्धतीचं आहे हे एकंदरीत. मागून आपण त्या वास्तू जी होती तिथून आल्यानंतर की नाही इथं देवीच्या मंदिराजवळून पोहोचलेलो आहे. तुम्ही बघाल इथं दीपस्तंभ वगैरे आहेत आणि इथे हे देवीचं मंदिर कोराई माता. तो छान असं आहे की नाही. इथं देखील बांधकाम केलेलं आहे मंदिराचं आणि इथं देवी आहे.
कोराई माता जी देवी आहे इथे की नाही आंबावणे गावातले असतील किंवा पेठ शहापूरचे असतील भरपूर भाविक की नाही गडावरती येतात. ह्याच देवीचं दुसरं मंदिर आपण म्हणायला गेलं तर आंबावणे गावामध्ये एक छोटंसं मंदिर आहे जिथून आपला ट्रेक चालू देखील होतो. सो त्या गावात देखील कोराई देवीचं मंदिर आहे. ज्या भाविकांना गडावरती येऊन देवीचं दर्शन घेता येत नाही की नाही त्याच भाविकांनी की नाही आपल्या गावातच एक स्थान देवीचं मांडलेलं आहे. सो त्या ठिकाणी पूजा करतात. सो एकंदरीत की नाही इथे ह्या भागातले भरपूर भाविक देवीच्या दर्शनासाठी येत असतात. कोराई मातेच्या मंदिरापासून थोडंसं पुढे आले की नाही या ठिकाणी एक तोफ आहे बघा ही, आणि इथे हा ध्वज वगैरे लावलेला आहे. खूप छान असा इथला परिसर दिसतोय. आज वातावरण जास्त क्लिअर नाही आहे, नाहीतर पलीकडच्या साईडला आहेत की नाही टैलबैला असेल, घनगड असेल, सुधागड असेल, ते सगळे किल्ले आहेत की नाही पलीकडून आपल्याला दिसले असते. आणि हा जो पुरुष दिसतोय की नाही तिथं आम्ही गेलो नाही, सरळ आपण इथली वास्तू बघितली आणि ह्या मंदिराजवळ आलो. पलीकडे गेलो असतो तर आपल्याला फक्त आंबेवाली दिसली असती. आणि ह्या भागामध्ये झालेली ही जी तुम्ही बघताय आता प्रगती, आता इथं काही पहिल्यासारखं उरलेलं नाही आहे. मोठे रस्ते आहेत आणि तिकडे लाईक आज शनिवारचा दिवस असल्यामुळे की नाही गडावरती गर्दी फार. तुम्ही बघाल आता नोव्हेंबरचा महिना चालू आहे त्यामुळे की नाही आज आम्ही जसा गड चढायला घेतला तसं आम्हाला काही ऊन वगैरे लागलेलं नाही आहे, त्यामुळं भारी वाटतंय. तितका थकवा वगैरे आपल्याला जाणवत नाही. तर मी जे चाललो आहे त्या गडाच्या तळमध्ये म्हणून चाललेलोच होतो. गोपुरामध्ये जे डिस्टन्स जस्टिस करत नाही आहे पण आहे बराचसा स्पेस आहे, त्यामुळे रिस्क न घेता काय म्हणतो आपण काळजीपूर्वक ह्या मार्गाने आता पुढे जातो. गडावर असल्याने त्या तळ्याच्या काठी आता आम्ही येऊन पोहोचलेलो आहे. आणि तुम्ही बघाल आज शनिवार असलेल्यामुळे की नाही भरपूर गर्दी आहे. आणि सगळे जे आलेले ट्रेकर्स मंडळी असतील पाण्यामध्ये दगड वगैरे टाकतायत आणि काय ते म्हणतो ना आपण ते खेळ खेळत आहेत. तर ते योग्य नाही आहे यार ह्या ठिकाणी. मला आता किती लोकांना आपण समजून सांगू शकतो. सो एकंदरीत अशा पद्धतीचं आहे वातावरण आता सध्या. आपण गडावर असलेल्या महादेव मंदिरावरती पोहोचलेले. तुम्ही बघाल इथं आल्यानंतर की नाही इथं तुम्हाला काही तोफा असतील, महादेवाचे जे नंदी आहेत ते दिसत आहेत पुराण काळातील, म्हणजे जीच झालेली जे आहेत ते नंदीची मूर्ती इथं आहे. इकडे 2 तोफा आहेत आणि आतमध्ये गेल्यानंतर की नाही इथं आपल्याला ते महादेवाचं मंदिर आहे. अलीकडच्या काळामध्ये की नाही ह्या पिंडीवरती भरपूर काम केले आहे, स्टाईल्स वगैरे लावलेले आहेत. पण पूर्वी की नाही इथं फक्त दगडाचं एक शिवलिंग होतं. सो तेच आहे. आणि अशा पद्धतीचं ह्या मंदिराचा जीर्णोद्धार फार मोठ्या प्रमाणामध्ये झालेला आहे. तुम्ही बघाल शेड वगैरे आता केलेले आहे. पण आता आपण गडावरती आलो होतो, पलीकडे गेलो, पलीकडचा परिसर पाहिला, तिथं कोराई मातेचं मंदिर पाहिलं, इकडे आल्यानंतर तळी पाहिली, महादेवाचं दर्शन घेतलं. पलीकडच्या बुरुजावर आपण काही गेलो नाही, तिकडे फार जास्त गर्दी होती, फक्त बुरुजच आहे. सो त्यामुळे ही तटबंदी वगैरे कामं जी चालू आहेत की नाही त्यामुळे आपण ते पूर्ण बघितलं नाही. आता सध्या कामं देखील चालू आहेत त्यांची. सो एकंदरीत असा गडाचा परिसर आहे. आणि तुम्ही बघाल आता आपण जिथून आलो होतो त्या गणेश दरवाजातून आपण गड पाय उतर करणार आहोत. सो एकंदरीत पुन्हा की नाही आपण आता त्या गडदर्शन करून गणेश दरवाजाजवळ येऊन पोहोचलेलो आहे. सो हा माझा छोटासा प्रयत्न होता कोरीगडाचा प्रवास तुमच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी. सो व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून ह्या पद्धतीचे व्हिडिओ, ह्या पद्धतीचे ट्रेकिंग असतील, घाटवाटा असतील, गडकिल्ले असतील ते आपल्या चॅनलवरती तुम्हाला नक्की पाहायला भेटतील.